विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आता एक नवीन राजकीय ट्विस्ट पाहायला मिळतो आहे। महेंद्र दळवी जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांची कन्या आज या मतदारसंघातून या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार आहे। जुईली मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम, उमेदवारी अर्ज भरताय आज, महायुतीमध्ये अजूनही उमेदवारी डिक्लेअर नाही आहे, अशा वेळेला तुम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरताय, काय सांगाल? नमस्कार, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत असताना आम्ही भरतोय कारण कोकण विभागात बघितलं तर सर्वात जास्त सदस्य संख्या ही शिवसेनेची आहे। शिवसेना हा पहिल्या नंबरचा पक्ष आहे, त्यामुळे ह्याच्यावर नक्कीच शेवटपर्यंत दावा हा आमचाच असणार आहे। आणि आत्ताच झालेल्या अधिवेशनात आदरणीय पंतप्रधानांनी महिला आरक्षणाचा जो मुद्दा मांडला, त्या दृष्टिकोनातून एखाद्या महिलेला जर ह्या विभागाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर मला नक्कीच आवडेल। त्यासाठी आम्ही हा उमेदवारी अर्ज आज दाखल केला। महायुतीकडून अजून नावांची चर्चा आहे, फक्त अजून नेमकं हा मतदारसंघ कोणासाठी सुटणार, राष्ट्रवादी सुटणार की शिवसेनेसाठी सुटणार की भाजपसाठी सुटणार, ह्याची अजून चर्चा सुरू असताना तुम्ही उमेदवारी अर्ज भरताय, त्यामुळे एकीकडे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो, काय सांगाल? नाही, महायुतीमध्ये हा तिढा सुटत असतानाच मी जो माझा उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो अपक्ष म्हणून भरलेला आहे आणि वरिष्ठ त्यांच्या लेवलला चर्चा करून त्याचा निर्णय नक्कीच घेतील। पण जर एक महिला म्हणून आणि इथला जास्त सदस्य संख्या बघता जर ही संधी आम्हाला मिळाली तर नक्कीच मी संधीचं सोनं नक्की करेन। या मतदारसंघातून महायुतीमध्ये अनिकेत तटकरे यांना हा मतदारसंघ सुटू शकतो किंवा यांचं नाव चर्चेमध्ये सध्या आहे। अशा वेळेला आता आपण बघतो की रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध तटकरे अशी सध्या राजकीय वॉर या ठिकाणी पाहायला मिळते। अशा वेळेला अनिकेत तटकरेंचं नाव फायनल झालं तर तुमची भूमिका काय असेल? अनिकेत तटकरेंचं नाव फायनल झालं पण ते अजून अंतिम ह्याच्यात म्हणजे नाही आले, त्याच्यावर चर्चा चालू आहे। पण पहिल्यापासून बघता तर इथे जास्त पक्ष पाहायला गेला तर हा शिवसेनाच आहे। सेकंड नंबर BJP आणि थर्ड नंबर राष्ट्रवादी आहे। तर प्रत्येक इलेक्शनला म्हणजे आमच्यावर अन्याय झालेला आहे, तर त्यामुळे आम्ही कायम आमची आत्ता तर भूमिका असेल की आम्ही मागे हटणार नाही। आणि अनिकेत तटकरेंचं जरी नाव आलं असलं तरी अजून ते फायनल झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे वरिष्ठ लेवलला चर्चा करून वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू, पण तरी आमचा दावा ह्याच्यावर असेल। एकनाथ शिंदे यांच्याकडून तरी सांगितलं गेलं की अर्ज मागे घ्या, महायुती आहे, अशा वेळी तुमची भूमिका काय असेल? कारण का बघतोय आपण की रायगडमध्ये या ठिकाणी महायुतीमध्ये खतखत वाढत चाललेली आहे। अशा वेळेला रायगडचं पालकमंत्रीपद जो आहे कदाचित शिवसेनेला मिळू शकतं। पालकमंत्रीपद शिवसेनेला नक्कीच मिळू शकतं आणि ते आमच्याच हक्काचं आहे, पण ते अद्यापही आम्हाला एवढ्या वर्ष मागणी करूनही दिलं नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला हे करण्याची वेळ आली आहे। आणि शिंदे साहेबांचा शब्द नक्कीच आम्ही वरच मानू, पण आम्हालाही असं अपेक्षा आहे की शिंदे साहेब एक वेळा विचार करून आमचा विचार करतील। नक्कीच जुईलीताई, कुठल्याही परिस्थितीत आपण कोकण स्थानिक स्वराज्य संस्था पदवीधर मतदारसंघातून माघार घेणार नाही, ही निवडणूक आपण लढणार आणि आज उमेदवारी अर्ज भरणार अशीच आशा या ठिकाणी जुईलीताईंनी या ठिकाणी व्यक्त केलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।